ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात, प्रत्येक घराघरात हर हर महादेव, हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले ते खूप फलदायी ठरत असतात, पण या काळामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी पण मग आपल्याला त्या पूजेचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण या चुका झाल्यामुळे आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग आपण म्हणतो की मी पूजा करून, सेवा करून मला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही, उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागतात. तर या श्रावण महिन्यामध्ये अशा काही आपल्या घरामधील वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. तसेच जेव्हा आपण भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करत असतो तेव्हा अशा काही वस्तू आहे की ज्या आपण भोलेनाथांना चुकूनही अर्पण करायच्या नाही. तसेच घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की या भाज्या आपण या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही बनवायच्या नाही. तर याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. हिंदू धर्मात भगवान शिव यांची पूजा शिवलिंगाच्या रूपात केली जाते. काही लोक शिवलिंगावर जल अर्पण करतात तर काही लोक भगवान शिव यांच्यावरील भक्ती दर्शवण्यासाठी कच्चे दूध अर्पण करतात. जर आपण शिवलिंगाची पूजा आणि स्थापना करण्याच्या पद्धतीबद्दल बोललो तर वास्तुशास्त्रामध्ये त्यांच्यासाठी विशेष नियम देखील बनवण्यात आले आहे. घरात शिवलिंग स्थापित करणे शुभ मानले जाते, परंतु शिवलिंगाचा आकार लहान असावा याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण वास्तुशास्त्रानुसार घरात मोठे शिवलिंग ठेवणे शुभ मानले जात नाही. घरात ठेवलेल्या शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठा नसावा. धार्मिक मान्यतेनुसार महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबत तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम देखील होतो. तसेच वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवलिंग अशा प्रकारे स्थापित करा की पूजेदरम्यान भक्ताचे तोंड पूर्वेकडे आणि शिवलिंग पश्चिमेकडे ठेवावे. शिवलिंगाचा पाण्याचा प्रवाह हा उत्तर दिशेला असावा. याशिवाय तुम्ही शिवलिंगाचा पाण्याचा प्रवाह पूर्वेकडे देखील ठेवू शकता आणि पूजा उत्तरेकडे तोंड करून करावी. तुटलेले शिवलिंग कधीही घरात ठेवू नये. ज्या घरात तुटलेले शिवलिंग असेल तर ते स्वच्छ पाण्यात विसर्जित करून क्षमा मागावी. शिवलिंग कधीही थेट जमिनीवर ठेवू नका, ते एका स्टँडवर ठेवा. तसेच महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा. असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूपासून झाली आहे. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकरांचा महामंत्र जपता ती माळा कधीही घालू नका. तसेच जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये. त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी. शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी. पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी. दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप देखील करू नये. आता बसताना आपण जे काही आसन घेत असतो तर ते देखील काळ्या रंगाचं नसावं याची आपण काळजी घ्यायची आहे. कारण की भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना आपण शुभ्र रंगाचे वस्त्र किंवा अगदी लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही, कारण की आपण मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो. तसेच भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे. जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग, ज्याला वज्र म्हणतात, तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा. तसेच बेलपत्र हे तुटलेले असेल किंवा त्याला दोनच पाने असतील किंवा त्याला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर असे बेलपत्र चुकूनही अर्पण करायचं नाही. यामुळे आपली पूजा ही अपूर्ण राहते असे म्हणतात. अगदी बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही. एखाद्या व्यक्तीने जर बेलपत्र अर्पण केलेले असेल तर तेच बेलपत्र तुम्ही स्वच्छ धुवून परत पुन्हा अर्पण करू शकता. पण आपण बेलपत्र कधीही खराब झालेलं हे अर्पण करायचं नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच बेलपत्र अर्पण करताना जर आपण भगवान शिवशंकरांच्या 108 नावांचा जप केला
तर आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते असे म्हणतात। शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका। शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत। तसेच महादेवाच्या पूजेमध्ये कधीही केतकीचं फूल हे अर्पण केले जात नाही, कारण की भगवान भोलेनाथांनी केतकीला शाप दिलेला आहे, त्यामुळे आपण केतकीचं फूल हे अर्पण करायचं नाही। तसेच भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अर्पण केले जातं, पण भगवान शिवशंकरांना कधीही तुळशीपत्र हे अर्पण केले जात नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। तसेच हळदी कुंकू देखील आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं नाही। आता तुम्ही माता पार्वतीला अर्पण करू शकता, पण भगवान शिवशंकर हे वैरागी आहे, त्यामुळे आपण त्यांना हळदी कुंकू हे अर्पण करायचं नाही। तुम्ही त्यांना चंदन लावू शकता, भस्म लावू शकता, ते त्यांना अत्यंत प्रिय आहे। तसेच त्यांना सफेद रंगाची फुले देखील आवडतात, त्यामुळे तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले अर्पण करू शकता। गोकर्णीचं फूल देखील त्यांना प्रिय आहे, कणेरचं फूल असेल तर ही फुले अर्पण करू शकता, पण आपण त्यांना हळदी कुंकू चुकूनही लावायचं नाही। धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलपत्र, बेलफळ या गोष्टी आपण त्यांना अर्पण करायच्या आहे। तसेच भगवान शंकरांना नारळ अर्पण करणे शुभ आहे, परंतु लक्षात ठेवा की भगवान शंकरांना नारळ पाणी कधीही अर्पण करू नये। आपण उसाच्या रसाने जर भगवान शिवशंकरांना अभिषेक केला तर आपली आर्थिक टंचाई ही दूर होत असते। अगदी तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्याभर किंवा अगदी प्रत्येक श्रावण सोमवारी जर भगवान शिवशंकरांना उसाच्या रसाने अभिषेक घातला तर आपली आर्थिक टंचाई दूर होते। तसेच आपले जे काही पैसे येण्याचे मार्ग असतात तर ते देखील मोकळे व्हायला सुरुवात होते, त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील करून बघू शकता। तसेच आपण श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर अशा वेळेस आपण जेवण आपल्या घरीच करायचं आहे, इतर कुठेही कुणाच्याही इथे जेवण करू नये, कारण की आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात, चांगले बोलतात, म्हणून आपण त्या व्यक्तींच्या सोबत राहतो, पण अशा व्यक्तींच्या इथे आपण जेवण केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही, तर पूजेचं साहित्य आहे तर ते कोणालाही देऊ नये असं म्हणतात। आता आपल्याला ही पद्धत पटत नसेल, पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यामुळे घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ। मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं। जर आपण आपल्या घरामधील मीठ दिलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो, कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्यासोबत मीठ देखील आलं होतं। त्यानंतर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की सफेद स्वरूपामधील वस्तू, तांदूळ असेल, मीठ असेल, साखर असेल, तर या 3 वस्तू आपण संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही। आता यानंतर दुसरी वस्तू आपण कुणालाही द्यायची नाही, तर ते म्हणजे धने। धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात। जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धन्यांची पूजा करत असतो, त्यामुळे हे धने आपण कुणालाही द्यायचं नाही, अगदी कितीही जवळची व्यक्ती असो किंवा कोणीही असो। तसेच लवंग असेल, वेलची असेल, हे देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच आपण हे शिवलिंगावरती अर्पण करत असतो। तसेच माता लक्ष्मीला लवंगाची जोडी देखील अर्पण करत असतो, त्यामुळे लवंग आणि वेलची देखील आपण या श्रावण महिन्यामध्ये कुणालाही द्यायचं नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा साज शृंगार। आता काही कार्यक्रम असला की आपण नवीन साडी परिधान करतो, त्यावरती ज्वेलरी देखील परिधान करत असतो, पण आपली जे काही साडी असेल किंवा जे काही शृंगाराचं साहित्य असेल तर ते इतर महिलेला चुकूनही घालायला द्यायचं नाही। मग साडी असेल किंवा बांगड्या असतील, तिच्या ड्रेसवरती किंवा साडीवरती मॅचिंग होत असेल तर आपण चुकूनही असं करायचं नाही, आपल्या वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही। आता तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचंच असेल तर तुम्ही अगदी दुकानातून नवीन घेऊन ती वस्तू देऊ शकता, पण आपलं जे स्वतःचं जे काही साहित्य आहे तर ते या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीला घालायला द्यायचं नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। उलट या महिन्यामध्ये तुम्ही 16 शृंगाराचं साहित्य दान केलं, माता पार्वतीला अर्पण केलं तर ते खूप शुभ समजलं जातं। फक्त आपण वापरलेल्या वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही। आता दान करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काळ्या रंगाच्या वस्तू चुकूनही दान करायच्या नाही। तसेच या श्रावण महिन्यामध्ये कुठे काही कार्यक्रम असला तर देवतांच्या स्वरूपामध्ये ज्या काही वस्तू असतील, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा पूजे संबंधित काही साहित्य असेल तर ते देखील आपण कुणालाही द्यायचं नाही। आपण वस्त्र दान करू शकता, पण या देवतांच्या संबंधित वस्तू देखील आपण कुणालाही दान करू नये, याची आपण काळजी घ्यायची आहे। तसेच आपल्या घरामधील घड्याळ, आता घड्याळ चांगली वेळ व वाईट वेळ या दोन्ही वेळ दर्शवत असतं, त्यामुळे घड्याळ देखील कुणालाही भेट वस्तू म्हणून द्यायचं नाही। आता या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये वांग्याची भाजी असेल तर ती बनवायची नाही। तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे, कारण की कांदा लसूण तामसिक आहारामध्ये मोडला जातो।
तसेच मांसाहार देखील संपूर्णपणे वर्ज्य करावा। आता बाहेरच्या व्यक्ती आपल्या घरामध्ये मांसाहार करून येत असतात, पण त्या व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये मांसाहार करून आल्या आणि आपण जी काही पूजा करत असतो, सेवा करतो, तर त्या पूजेची देखील आपल्याला फळ मिळत नाही। त्यामुळे त्या व्यक्तीला देखील आपण सांगून ठेवायचं आहे। तसेच प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करत असतो। मग तांदूळ असेल, जव असेल, मूग असेल किंवा इतर कोणतीही वस्तू असेल तर ती वस्तू ही अखंड असावी। तांदूळ हे तुटलेले नसावे, पूर्ण अख्खे तांदूळच आपण अर्पण करायचे आहे। आपण जर तुटलेल्या वस्तू किंवा अगदी कीड लागलेल्या खराब झालेल्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला त्याचे फळ देखील तसेच मिळत असते। त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यावी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।